हो बरोबर बोलताय तुम्ही। मग मी एक काम करते, मी पण येते तुमच्यासोबत। मलाही आदित्य दादा आणि पारूची खूप आठवण येते, भेटावंसं वाटतंय त्यांना। चला। अरे आता नको प्लीज। का? आता जर आपण दोघंही गायब झालो ना तर त्या दिशाला डाऊट येईल आणि मग ती आईचे कान भरल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, जाऊन या तुम्ही, मी थांबते इथे। पण प्लीज मला अपडेट करत राहा। हो। देवा, प्लीज प्रीतमला आदित्य दादा आणि पारू भेटू देत। हे घर पहिल्यासारखं हसतं खेळतं होऊ दे। काय का प्रिया, तू एवढी टेन्शन मध्ये काय झालंय? बाबा, प्रीतमला पारू आणि आदित्य दादांचा पत्ता लागलाय, ते त्यांनाच भेटायला गेलेत। अरे बाप, अगं ही तर आनंदाची बातमी आहे ना। कसे आहेत दोघं, ठीक आहेत ना? प्रीतमना एकाचा कॉल आला होता, त्यांनी नाव गाव काहीच नाही सांगितलं, पण चौकशी केल्यावर कळलं की गावाच्या बाहेर एका मंदिरात पारू आणि आदित्य दादा दिसलेत। मंदिरात? काय वेळ आली माझ्या पोरांवरती। महालात राहणारा, आलिशान गाड्यांमधनं फिरणारा माझा आदित्य आज मंदिरात राहतोय। नाही, पारूनी वाईट दिवस बघितले ते मान्य आहे, पण आपल्यामुळे आदित्यवरती ही वेळ आली आहे, या विचारांनी तिचं मन खात असेल ग तिला। कसे राहत असतील दोघं। नाही पण प्रीतम गेला ना त्या दोघांना आणायला? हो। खरं सांगू का, प्रीतमला ते दोघं सापडले आणि त्यांनी त्या दोघांना इकडे आणण्याचा प्रयत्न केला ना, तरी दोघं नाही येणार। खूप स्वाभिमानी आहेत दोघं। प्रीतमनी कितीही समजावलं त्यांना तरी नाही ऐकणार ते त्याचं।